महत्त्वाची घडामोड आहे। आपल्याला माहिती आहे सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होती आणि तिथून महत्त्वाची बातमी, अपात्रतेबाबत पुढील 2 महिन्यात निर्णय घ्या। सरन्यायाधीशांनी हे निर्देश दिलेले आहेत। अपात्रतेसंदर्भात दोन्ही बाजूंनी म्हणजे ठाकरे गट आणि शरद पवार गटाने विधानसभा अध्यक्षांना निर्देश द्या अशी मागणी केलेली होती आणि आता या संदर्भात अपात्रतेवर 2 महिन्यात निर्णय घ्या असं सांगितलेलं आहे सरन्यायाधीशांनी। अधिकची माहिती रामराजे शिंदे यांच्याकडून घेऊया। रामराजे, नेमकं काय म्हटलेलं आहे सरन्यायाधीशांनी? बिल्कुल, खरं तर हा मुद्दा तुषार मेहता यांनी मुद्दे जे आहेत ते मांडलेले आहेत आणि सुप्रीम कोर्टानं नाराजी व्यक्त केली होती की वारंवार आम्ही सूचना दिलेल्या आहेत तरीसुद्धा विधानसभा अध्यक्षांनी त्या सूचना का टाळलेल्या आहेत, कोर्टाचे जे आदेश दिले जात आहेत ते आदेश का नाकारले जात आहेत, अशा प्रकारचे सुद्धा सुप्रीम कोर्टाने विचारलेलं आहे। जून नंतर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही आहे, त्यामुळं विधानसभा अध्यक्षांना कोणीतरी समजून सांगावं की या संदर्भामध्ये लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि यावर मग SG आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की मी सोमवारपर्यंत तुम्हाला माहिती घेऊन सांगतो या संदर्भामध्ये की विधानसभा अध्यक्षांनी कोणती कारवाई केलेली आहे। त्यावर नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे की जुलैमध्ये या संदर्भामध्ये नोटीस जारी केली, सप्टेंबरमध्ये पुन्हा ऑर्डर दिली, पण यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, त्यामुळे आम्हाला आता निर्देश देणं भाग आहे असं सुप्रीम कोर्ट म्हणालेलं आहे। आणि त्यानंतर मग तुषार मेहता जे की सॉलिसिटर जनरल आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की सोमवारपर्यंत आम्हाला वेळ द्या आणि आम्ही जी काही कारवाई आहे ती न्यायालयाला कळवू। तर त्यावर सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे की येत्या काही कालावधीमध्ये तुम्ही यावर निर्णय घेणं हे अपेक्षित आहे। सुनावणी अद्यापही सुरू आहे, पाहावं लागणार आहे की आता आणखी कोणते मुद्दे पुढे येत आहेत। नक्कीच रामराजे, मात्र 2 महिन्याची मुदत आता देण्यात आलेली आहे, म्हणजे विधानसभा अध्यक्षांना या 2 महिन्यातच याबाबत निर्णय घ्यावा लागेल असं यातून दिसतंय। हो, खरं कारण सुप्रीम कोर्टाने एक स्पष्ट केलेलं आहे की पुढील निवडणुका होण्याच्या अगोदर या संदर्भामध्ये निर्णय देणं गरजेचं आहे, कारण नंतर निर्णय देऊन काही उपयोग नसल्याचं सांगितलेलं आहे आणि त्यामुळं या केसला कोणताही अर्थ उरणार नाही। त्यामुळे पुढच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्या अगोदरच निर्णय घ्यावा। आता पुढील निवडणुका महाराष्ट्रामध्ये कधी आहेत हे पाहावं लागणार आहे, पण पुढील निवडणुका म्हणजे लोकसभेच्या निवडणुका आहेत का हे सुद्धा पाहावं लागणार आहे। लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर हा निर्णय घ्यावा लागणार आहे का सुप्रीम कोर्ट नेमकं कोणत्या निवडणुकाबद्दल बोलते ते पाहावं लागणार आहे, परंतु पुढील निवडणुकीच्या अगोदर हा निर्णय घ्यावा लागणार आहे, म्हणजेच की 2 महिन्याच्या कालावधीमध्ये हा निर्णय घ्यावा लागणार आहे। यावरून आता विधानसभा अध्यक्ष संपूर्ण सुनावणी घेणार का आणि सुनावणी घेऊन त्या संदर्भामध्ये निर्णय देणार का हे पाहावं लागणार आहे। नक्कीच रामराजे, एक महत्त्वाचा मुद्दा या सगळ्यातला आहे तो म्हणजे आता सध्या 2 महिन्याची मुदत जी आहे ती सरन्यायाधीशांकडून विधानसभा अध्यक्षांना आल्याचं कळतंय, मात्र तुम्ही म्हणालात अजूनही सुनावणी सुरू आहे, मग आता कुणाचा युक्तिवाद सुरू आहे, नेमकं आता कोर्टात काय सुरू आहे? बिल्कुल, तुषार मेहता हे आपली बाजू जी आहे ते मांडत आहेत आणि त्यावर सरन्यायाधीश सुद्धा सांगत आहेत आणि 2 या प्रकरणामध्ये केसेस होत्या। एक म्हणजेच की राष्ट्रवादीची केस होती आणि दुसरी म्हणजेच की शिवसेनेची केस होती। राष्ट्रवादीच्या केसेसमध्ये काही तांत्रिक बिघाड आला होता, त्यामुळे शिवसेनेच्या संदर्भामधली ही केस म्हणजेच की अपात्र आमदारांच्या संदर्भातली ही केस जी आहे ती अगोदर सुनावणीसाठी घेण्यात आली होती, त्यावर हे निर्देश देण्यात आलेले आहे। आता पाहावं लागणार आहे की हा जो निर्देश आहे कोर्टाने जे दिलेले आहे ते दोन्ही याचिकांना लागू होतंय का, म्हणजे की शिवसेनेच्या बाबतीमध्ये पण आणि राष्ट्रवादीच्या बाबतीमध्ये पण दोघांनी जे आदेश दिलेले आहेत सुप्रीम कोर्टाने ते लागू होत आहेत का, 2 महिन्यामध्ये त्यावर निर्णय घ्यायचा का हे पाहावं लागणार आहे, का फक्त शिवसेनेच्या संदर्भामधला हा विषय आहे ते सुद्धा मुद्दा तपासावा लागणार आहे। नक्कीच रामराजे, मात्र या सगळ्यातला एक महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे नार्वेकर यांच्याकडून सातत्यानं सांगितलं जात होतं की नियमानुसारच कामकाज चालतंय, मात्र ठाकरे गटाकडून आक्षेप सातत्यानं घेतले जात होते की या प्रकरणात दिरंगाई केली जाते। आता मात्र थेट सुप्रीम कोर्टातून सरन्यायाधीशांकडूनच या संदर्भातील मुदत घालून दिली जाते। हा मोठा या संदर्भातला निर्णय म्हणावा लागेल किंवा मोठा फटका म्हणावा लागेल, विधानसभा अध्यक्षांसाठीचा झटका म्हणावा लागेल। खरं तर विधानसभा अध्यक्षांकडून जे वकील उपस्थित आहेत, सॉलिसिटर जनरल उपस्थित आहेत आणि ते विधानसभा अध्यक्षांनी काय काय कामकाज केलेलं आहे, कशी प्रक्रिया पुढे नेलेली आहे ते मांडत आहेत। आता सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये चीफ जस्टिस समोर हे मांडलं जात आहे आणि
सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितलेलं आहे की सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना की सोमवारपर्यंत तुम्ही विधानसभा अध्यक्षांसोबत चर्चा करा आणि त्यानंतर कोर्टाला सांगा की यासाठी कालबद्धता करा आणि या कालबद्ध नियोजन करून हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते निकाली काढा, अशा प्रकारचे आदेश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत. आणि त्यामुळं सोमवारच्या ठिकाणी आता मंगळवार हे सांगण्यात आले, मंगळवारची तारीख देण्यात आलेली आहे. मंगळवारपर्यंत वकिलांना सॉलिसिटर जनरल यांना विधानसभा अध्यक्षांसोबत चर्चा करावी लागणार आहे आणि त्यांच्याशी चर्चा करून विधानसभा कशा प्रकारे कारवाई करणार आहे याची संपूर्ण सीमारेषा जी असणार आहे, रचना जी असणार आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये द्यावी लागणार आहे. त्यामुळे आता मंगळवारपर्यंत हे प्रकरण जे आहे ते पुढे गेलेलं आहे असं म्हणावं लागेल. आणि सुप्रीम कोर्ट म्हणालेलं आहे की मंगळवारपर्यंत जर तुम्ही आम्हाला समाधानकारक माहिती दिली नाही तर मात्र आम्ही मजबूर आहोत, आम्ही असहाय्य आहोत, आम्हाला निर्णय द्यावा लागणार आहे. आणि त्यामुळं एक इशारा सुप्रीम कोर्टाच्या वतीनं देण्यात आलेला आहे असं म्हणावं लागेल. मंगळवारपर्यंत तुषार मेहतांना चर्चा करावी लागणार आहे विधानसभा अध्यक्षांसोबत आणि पुढची रूपरेषा कशी असणार आहे, किती दिवसामध्ये निकाल देणार आहे, कालमर्यादा कशी असणार आहे, राष्ट्रवादीच्या संदर्भामध्ये, शिवसेनेच्या संदर्भामध्ये ही सर्व माहिती जी आहे ती मंगळवारपर्यंत द्यावी लागणार आहे. नक्कीच ही महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल. रामराजे, आता मंगळवारपर्यंत या संदर्भात नेमकं कशा प्रकारे पावलं आखली जाणार आहेत किंवा कशा प्रकारे या संदर्भातील प्रक्रिया आखली जाणार आहे याची माहिती विधानसभा अध्यक्षांना द्यावी लागणार आहे. ही महत्त्वाची घडामोड आहे. वकिलांमार्फत ही माहिती सुप्रीम कोर्टासमोर ठेवावी लागेल. अपडेट्स तुमच्याकडून या संदर्भातले घेत राहणार आहोतच. भंडाऱ्याची उधळण म्हणजे